हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी इथे जे पीएचडी एंट्रन्स एक्झाम झाली होती त्याचा रिझल्ट पण आलेला आहे आणि आता आरआरसी साठी म्हणजे इंटरव्ह्यू साठी लिस्ट लागलेली आहे. तर एक्झेम्प्टेड कॅटेगरीचे जे स्टुडंट होते म्हणजे ज्यांचं नेट सेट किंवा मग गेट क्वालिफाईड आहे विद्यार्थी, तर त्यांची आता लिस्ट लागलेली आहे. तर त्यांच्यासाठी हे व्हिडिओ असणार आहे आणि जे पेट एक्झाम उत्तीर्ण झालेले आहे तर त्यांनी पण हे व्हिडिओ बघा, कारण की मी इंटरव्ह्यूची तयारी तुम्हाला कशी करायची आहे, त्याचा काय क्रायटेरिया असणार आहे, ते सगळं काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि तुम्ही कशा प्रकारे इंटरव्ह्यू हे क्वालिफाईड करू शकतात आणि त्याच्यासोबतच तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे हे पण आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर चला आपण वळूया ऑफिशियल वेबसाईट वरती. आधी आपण जे आहे तुमचे लिस्ट लागलेली आहे ते बघू शकता तुम्ही. पेट 2024 क्वालिफाईड कॅन्डिडेट, क्लिक हिअर. तर यावरती क्लिक केलं तर ह्या पोर्टल वरती जातात आपण आणि हे एक्झेम्प्टेड कॅटेगरीचे हे जे फॅकल्टीज आहे, आता सायन्स फॅकल्टी मध्ये किती सब्जेक्ट आहे, ह्युमॅनिटीज, कॉमर्स अँड मॅनेजमेंट, इंटरडिसिप्लिनरी, हे सगळे आता इथे एक्झेम्प्टेड कॅटेगरीचे जे स्टुडंट होते तर त्यांची हे लिस्ट लागलेली आहे. नेट सेट गेट क्वालिफाईड जे आहे विद्यार्थी, तर ते तुम्ही आता बघू शकता तिकडे नाव वगैरे. आणि पेट परीक्षा 2024 चे जे म्हणजे नियम आहे, जे विद्यार्थी आता सिलेक्ट झालेले आहे इंटरव्ह्यू साठी आरआरसी साठी, तर त्यांच्यासाठी हे नियम आहे काही, तर ते आपण बघून घेऊया थोडक्यात. गेट आणि जीपेट जे प्रमाणपत्र आहे तर त्याचे अ, वैधता तारीख देण्यात आलेली आहे, 30 तारीख हे ग्राह्य धरल्या जाईल. जर ते डेट निघून गेलेली आहे तर ते अपात्र ठरतील, म्हणजे त्यांचा ऍडमिशन जे आहे रद्द होईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पीएचडी पेट परीक्षा 2024 मध्ये सर्व पीएचडी चे रिक्त जागामधून 50% जागा हे पेट परीक्षेमधून म्हणजे जे पेट क्वालिफाईड झालेले विद्यार्थी तर त्यांच्यासाठी 50% आहे जागा. आणि जे एक्झेम्प्टेड कॅटेगरीमध्ये आहे म्हणजे ज्यांचं सेट नेट सुटलेलं आहे, सेट नेट झालेले आहे, एक्झेम्प्टेड कॅटेगरी मधून त्यांनी भरलेले आहे, तर त्यांच्यासाठी हे 50% जागा हे असणार आहे. म्हणजे 10 जागा असल्या तर सेट नेट वाल्यांसाठी 5 जागा आणि पेट वाल्यांसाठी 5 जागा, अशा प्रकारे हे डिस्ट्रीब्युशन असणार आहे. इथं रिझर्वेशन पण दिलेलं आहे त्यांनी. एससी साठी 13% जागा असणार आहे, त्याच्यानंतर एसटी साठी 7% जागा आहे, व्हीजे साठी 3% आहे, एनटी बी साठी इथे 2.5 आहे, त्याच्यानंतर एनटी सी साठी 3.5 टक्के आहे, त्याच्यानंतर 2% एनटी डी साठी आहे, ओबीसी साठी इथे 19% आहे, त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस जे आहे त्यांच्यासाठी 10% सूट आहे म्हणजे जागा असणार आहे. ESEBC म्हणजे जे मराठा आरक्षण आता लागू झालं होतं तर त्यांना पण 10% इथे जागा असणार आहे. असे टोटल इथे जे आहे 70% आहे हे आरक्षण आणि 30% मध्ये ओपन जे स्टुडंट आहे तर त्यांच्यासाठी हे जागा असणार आहे. तर अशा प्रकारे हे डिस्ट्रीब्युशन असणार आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही 80% हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीचे जे स्टुडंट आहे तर त्यांच्यासाठी 80% इथे जागा असणार आहे. म्हणजे आता 10 जागा असल्या तर 8 जागा फक्त युनिव्हर्सिटीचे जे स्टुडंट आहेत तर त्यांच्यासाठी असणार आहे. त्याच्यानंतर अदर दॅन होम युनिव्हर्सिटी विदिन स्टेट ऑफ महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्राची जी युनिव्हर्सिटी आहे, आता मी पुणे युनिव्हर्सिटीचा आहे तर मला 10% इथे जागा भेटणार आहे, म्हणजे 10 पैकी मला फक्त इथे एकच जागा भेटणार आहे. त्याच्यानंतर इथे 10% जे अदर स्टेट युनिव्हर्सिटी स्टुडंट म्हणजे बाहेर राज्याचे जे स्टुडंट आहे तर त्यांच्यासाठी पण 10% असणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे युनिव्हर्सिटीचा रूल आहे. त्याच्यानंतर पीएचडी पेट 2024 मध्ये अंतिम यादी प्रवेशित झालेले संशोधन विद्यार्थी सह 6 महिन्याच्या आत त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र जमा करणे अनिवार्य राहील. म्हणजे जे कास्ट सर्टिफिकेट आहे तर ते तुम्हाला 6 महिन्याच्या आत तुम्हाला जमा करायचे आहे. त्यानंतर तुम्ही जर म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तिथे दिलं तर ते ग्राह्य धरले जाणार नाही, म्हणजे ते ऍक्सेप्टच करणार नाही आणि तुमचा जे प्रवेश आहे, पीएचडी प्रवेश जे आहे ते रद्द होईल. आता बरेचसे विद्यार्थ्यांनी कास्ट मध्ये ऍप्लिकेशन केलेले होते आणि त्यांच्याकडे जे आहे कास्ट सर्टिफिकेट नाहीये किंवा मग त्यांची व्हॅलिड डेट आहे ते संपलेली आहे, तर त्यांनी आतापासूनच तयारी लागा. जे ज्यांचे म्हणजे इंटरव्ह्यू साठी
नंबर आलेले आहेत. तर त्यांनी हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथे बघू शकतात काय क्रायटेरिया असणार आहे आता RRC साठी. रिसर्च रिव्ह्यू कमिटी असा याचा अर्थ होतो. मौखिक परीक्षेमधून देण्यात येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, पेट 2024 मध्ये जे विद्यार्थी क्वालिफाईड झालेले आहेत, तर 100 पैकी त्यांचे 70% इथे ग्राह्य धरल्या जाणार आहे. याला वेटेज असणार आहे. त्याच्यानंतर 30% वेटेज तुमचा RRC म्हणजे इंटरव्ह्यूला 30% मार्क आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर दोन्ही गुणांची बेरीज करून अंतिम गुणवत्ता यादी लावण्यात येईल. म्हणजे तुमचं फायनल सिलेक्शन जे आहे हे इंटरव्ह्यूवरच होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना चांगले मार्क आहे, पेटमध्ये चांगले मार्क आहे, तर त्यांना इकडे फायदा होणार आहे. आणि ज्यांना थोडे कमी मार्क आहेत, तर त्यांनी इंटरव्ह्यूवर जास्त लक्ष द्या, जास्त प्रिपरेशन करा. आणि अजून एक गोष्ट असते, रिसर्च प्रपोजल तुम्हाला घेऊन जावं लागतं, तर त्यावरती मी बोलणार आहे. इंटरव्ह्यूची तयारी तुम्हाला कशी करायची आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे क्रायटेरिया असणार आहे. त्याच्यानंतर सदरील परीक्षेमध्ये PhDच्या जेवढ्या जागा शिल्लक असतील तेवढीच विद्यार्थीची गुणवत्ता यादी लावण्यात येईल. म्हणजे आता 10 जागा आहेत, तर ते 10च विद्यार्थी जे टॉपचे विद्यार्थी आहे. आता 100 पैकी एकाला 80 मार्क आहे, एकाला 85 आहे, एकाला 86 आहे. तर जे विद्यार्थी जास्त मार्क आहे, तर त्यांनाच ते यादी त्यांची लागणार आहे. त्यांच्यात इथे जे आहे सिलेक्शन होणार आहे. म्हणजे सगळ्या जागा ते इथे भरणार आहे. आणि वेटिंगची यादी हे लावण्यात येणार नाही. म्हणजे सेकंड राउंड होणार नाही. यांनी इथे स्पष्ट केलेलं आहे. इथे बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता सायन्स फॅकल्टी मध्ये बघितलं तर इथे नावे दिलेली आहे. कोण कोण विद्यार्थी जे आहेत ते सिलेक्ट झालेले आहे. झूलॉजी मध्ये बघा इथे शेड्यूल SC कास्टचे गेट मधून यांनी भरलेलं आहे. त्याच्यानंतर 2 नंबरचे जे आहे झूलॉजी मध्येच आहे, सेट मधून यांनी भरलेलं आहे. तर अशा प्रकारे हे सगळे काही MPhil चे पण स्टुडंट आहे, यांना पण पेट एक्झाम हे माफ असते. म्हणजे एक्झामटेड कॅटेगरीमध्ये ते भरू शकतात. तर व्हॅलिड आहे. इथे सगळे जे विद्यार्थी आहेत ते व्हॅलिड आहे. म्हणजे ते आता त्यांचा इंटरव्ह्यू होईल. तर मॅथेमॅटिक्सचे सगळे जे सब्जेक्ट आहे ते ऑल सब्जेक्टचे इथे लावण्यात आलेले आहेत. तुम्ही इथे येऊन बघू शकतात. आणि तुमची काय फॅकल्टी वगैरे काय आहे, कारण की आता दुसरे कमून का नाही लावले त्यांनी इंजिनिअरिंग वगैरे, कारण की त्यांची नेट सेट जे एक्झाम आहे ते होत नाही. तर इंजिनिअरिंग वगैरे त्यांचं नाही लावलेलं आहे. बट इथे बघू शकता तुम्ही, हे सायन्स फॅकल्टीचे यामध्ये सगळेच फॅकल्टी म्हणजे सगळे सब्जेक्ट आले तुमचे सायन्सचे रिलेटेड, फार्मसी वगैरे सगळंच आलं इथे. तर इथे तुमचं नाव बघू शकतात. आणि आता इंटरव्ह्यूची तयारी तुम्हाला कशी करायची आहे. आता रिसर्च प्रपोजल हे खूप महत्वाचं असतं तुमच्याकडे. तुमच्याकडे नसेल रिसर्च प्रपोजल तर हे नंबर आहे, या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तुम्ही. सगळी डिटेल तुम्हाला दिलं जाईल. कारण की बरेचसे विद्यार्थी हे रिसर्च प्रपोजल वगैरे बनवतात, बट कॉपी करतात. इकडून तिकडून कॉपी केली तर ते जे कमिटी असते ते लगेच तिथे रिव्ह्यू करते तुमचं, म्हणजे सगळं काही बघतात ते. हे पहिले झालेलं आहे रिसर्च. तर आमची टीम एक्सपर्ट टीम आहे. त्यामध्ये प्लॅगरिझम कुठलाही कॉपी वगैरे नाही करत आम्ही. सगळं तुम्हाला जे आहे, जे टॉपिक आता रिसर्च मध्ये आहे, रिसर्च फील्ड मध्ये ट्रेंडिंग मध्ये आहे, म्हणजे त्यावरती रिसर्च वगैरे चालू आहे, तर त्या रिलेटेड आम्ही तुम्हाला रिसर्च जे आहे टॉपिक त्यावरती चांगल्या प्रकारे रिसर्च प्रपोजल बनवून देतो. तर यावरती व्हॉट्सअप मेसेज करा. व्हॉट्सअप मेसेज केल्यानंतर तुम्हाला सगळं काही पेड सर्व्हिस वगैरे आहे, काय फीज वगैरे असेल त्यांची, ते सगळं सांगतात. टॉपिक वगैरे पण तुम्हाला कळत नसेल तर ते तुम्हाला सजेस्ट करतात. आणि ऑल सब्जेक्टचे इथे रिसर्च प्रपोजल तुम्हाला बनवून मिळतात. रिसर्च प्रपोजल का तुमच्याकडे असलं पाहिजे, असं नाही की तुम्ही रिसर्च प्रपोजल घेऊनच जायला पाहिजे, बट तुमच्याकडे एक ऍडव्हान्टेज असतो. आता एवढी मेहनत घेतली तुम्ही, यापर्यंत आलेले बरेचसे विद्यार्थी आहे ते पेट क्वालिफाईडच नाही झाले. बरेचसे विद्यार्थी पेट क्वालिफाईड झाले, बट त्यांचा नंबर आलेला नाहीये इंटरव्ह्यूला. आता तुमचा इंटरव्ह्यूला नंबर आलेला आहे, तर इंटरव्ह्यूची आता तुम्ही तयारी एक बेस्ट तयारी करा. तर यासाठी तुम्हाला 30% इथे म्हणजे 30 मार्काला तुम्हाला हे असतो, इंटरव्ह्यू असतो. तर यामध्ये तुमचा प्रेझेंटेशन वगैरे याला 15 मार्क असतात. तर यामध्ये प्रेझेंटेशन वगैरे, त्याच्यानंतर इथेच तुमचं कॉन्फिडन्स पण, ते कम्युनिकेशन स्किल याला पण 10 मार्क असतात तुम्हाला. तर
विद्यार्थी मित्रांनो, यामध्येच तुमचं कॉन्फिडन्स दिसलं पाहिजे. तुम्हाला जेवढं स्टडी तुम्ही करता येईल तुमच्या टॉपिकची तेवढी स्टडी करा. कारण की रिसर्च प्रपोजल वरती तुम्ही आता प्रेझेंटेशन तिथे देताल, पीपीटी पण तुम्हाला घेऊन जावं लागतं. तर विद्यार्थी मित्रांनो, यावरतीच तुम्हाला 70% 60 टू 70% 60 ते 70% तुम्हाला तुमच्या टॉपिकच्या विषयीच विचारतात ते आणि तुम्हाला समजून सांगायचं असतं त्यांना. कारण की आता हे जे आता हे आता चालू जे आहे, आता या जगामध्ये जे चालू आहे, हे खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वगैरे आलेले आहे आणि जे तुमचे जे कमिटीमध्ये जे लोकं असतात, तर ते थोडं त्यांना समजत नाही. या ज्या गोष्टी आहे, टेक्नॉलॉजीच्या ज्या गोष्टी आहे, ते समजत नाही. तर त्यांना तुम्ही समजवा. बरेचसे विद्यार्थी ते चांगलं प्रिपरेशन करतात. अ, खूप खूप म्हणजे चांगल्या प्रकारे ते टॉपिक वगैरे जे आहे ते निवडतात. बट त्यांना समजून सांगता येत नाही. त्यांचं तेवढं ते स्टडी वगैरे करत नाही आणि जे समोरची जे कमिटी आहे, त्यांना जर समजलं तरच तुमचं सिलेक्शन होतं. जर त्यांना म्हणजे समजलं नाही काही, तुम्ही काय बोलताय, ते काय बोलताय, तुमची मिसअंडरस्टँडिंग झाली, तर ते तुमचं इथे तिथे सिलेक्शन होत नाही. तर त्यांना पण समजलं पाहिजे असं अशा प्रकारे तुम्ही जे आहे रिसर्च प्रपोजल बनवा किंवा तुमचा टॉपिक निवडा, ज्यामध्ये तुम्ही रिसर्च करणार आहे. आणि असं नाही की हे रिसर्च प्रपोजल तुम्ही नेलं, हे रिसर्च पीपीटी प्रेझेंटेशन वगैरे केलं, तर ते रिव्ह्यू जे कमिटी असते, तर ते त्यामध्ये तुम्हाला जे कमी आहे ते सांगतात ते असं नाही तसं करायला पाहिजे आणि तुम्ही हे चेंज पण करू शकतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जे आहे रिसर्च प्रपोजल वरती खूप म्हणजे चान्सेस असतात. 70-80% तुमचं इथेच तुमचं सिलेक्शन होतं. कारण की जे टॉपिक आहे ते टॉपिक वरती तुम्हाला 60-70% इथेच ते क्वेश्चन विचारतात. तुम्ही का निवडला? हे टॉपिक तुम्ही का निवडला? हे टॉपिकमुळे सोसायटीला काय फायदा होईल? तर असे क्वेश्चन असतात. तर याचे जे आहे ॲन्सर तुम्हाला देता आलं पाहिजे. चांगल्या प्रकारे एक्सप्लेन तुम्ही केलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे तुम्हाला सांगायचं होतं. प्रेझेंटेशन वगैरे का महत्वाचं असतं? तुम्ही जर तसेच गेलात, तुम्हाला म्हणजे अ, बिना प्रिपरेशनचे, तुम्ही प्रिपरेशन वगैरे नाही केली, ते काय विचारतात, तुम्ही काय उत्तर देतात, हे यामध्ये मिसअंडरस्टँडिंग झाली. त्याच्यानंतर तुम्हाला काही बोलता आलं नाही. तुम्ही जे टॉपिक नेलेलं आहे, त्या टॉपिक वरतीच तुम्हाला बोलता आलं नाही. तर ते रिजेक्ट होतात. तिथेच ते रिजेक्ट करतात. कारण की एका जागासाठी 3 ते 4 जण ते बोलावतात सॉरी इंटरव्ह्यूसाठी, आर-आर-सीसाठी. एक जागासाठी तुम्हाला आता कॉम्पिटिटर असणार आहे. 2 ते 3 जण तिथे असतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आता चांगल्या प्रकारे प्रिपरेशन करा. चांगल्या प्रकारे तुमची तयारी करा इंटरव्ह्यूची. तुमचे आता डेट येईलच त्याची. त्यांनी सगळे आता हे काढलेले आहे नाव वगैरे. आता तुमच्या 1 महिन्याभरात किंवा नेक्स्ट मंथमध्ये तर होतील तुमच्या लास्टला तुमचे इंटरव्ह्यू होतील. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गाईडन्स वगैरे पाहिजे असेल तर या नंबरवरती तुम्ही मेसेज करा. ते सगळं काही असतं त्यांच्याकडे, ते देतात. आणि आर साठी आता फॉर्म निघलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे अजून जे आहे क्वालिफाईड नाही झाले किंवा त्यांचे नाव वगैरे नाही आले, तर साठी ॲप्लिकेशन निघलेले आहेत. 2 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकतात नागपूर युनिव्हर्सिटीसाठी. त्यासाठी लाईव्ह बॅचेस आपल्याकडे आहे. मॉक टेस्ट सीरीज आहे, एमसीक्यूज क्वेश्चन बँक तुम्हाला भेटणार आहे. हिंदी, मराठीमध्ये पण असणार आहे. जे लेक्चर आहे ते मराठीमध्ये असणार आहे तुमचे. इंग्लिश, हिंदी, मराठी स्टडी मटेरियल अवेलेबल आहे आणि याची फक्त ₹799 फीस ठेवलेली आहे आपण. 849 नाहीये, ₹799 फीस याची ठेवलेली आहे. तर लवकरात लवकर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉइन करा. साठी अजून तुम्ही ॲप्लिकेशन करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांचे नाव आले नाही किंवा मग जे विद्यार्थी क्वालिफाईड नाही झालेले, तर त्यांच्यासाठी हे खूप एक अपॉर्च्युनिटी आहे. तर याचा तुम्ही फायदा घ्या. ज्यांना सिरियसली पी-एच-डी करायची आहे, त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाची अपडेट आहे. त्याच्यानंतर सेकंड पेपरसाठी पण आपल्याकडे स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. त्याचे नोट्स आणि एम-सी-क्यूज तुम्हाला देण्यात येतील. त्याची फीस 999 फीज आहे. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. पेपर 1, पेपर 2 दोन्ही पण तुम्हाला जे आहे मिळेल इथे. आणि डॉक्टर बामू युनिव्हर्सिटीचे जे विद्यार्थी आहेत, तर त्यांना
ऑल द बेस्ट सगळ्यांना. चांगली प्रिपरेशन करा. आता हे फायनल तुमचं हे असणार आहे तयारी. यामध्ये तुम्ही सक्सेस झाला तर तुमचा पीएचडी ला ऍडमिशन होऊन जाणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे सगळ्यांसाठीच व्हिडिओ होता. जे विद्यार्थी इथे पीएचडी करणार आहे तर त्यांच्यासाठी पण हे महत्वाचा व्हिडिओ असणार आहे. तर त्यांच्या शेअर पण करा तुमच्या फ्रेंड वगैरे त्यांच्याकडे हे माहिती गेली पाहिजे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे ते पण मी एक शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला. डॉक्युमेंट काय काय लागणार आहे ते पण आपण बघून घेऊया. तर इथे बघू शकता तुम्ही पेड जे क्वालिफाईड स्टुडंट आहे तर त्यांना पेट एंट्रन्स एक्झामचा रिझल्ट घेऊन जावं लागणार आहे. त्याच्यानंतर एक्झामटेड कॅटेगरीमध्ये जे स्टुडंट आहेत त्यांना युजीसी नेट, जीआरएफ, सीएसआयआर नेट, टेट, गेट, व्हॅलिड स्कोर, जी पॅटचा व्हॅलिड स्कोर सर्टिफिकेट ते घेऊन जावं लागणार आहे. त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचा एमएससी, एमए, एमकॉम जे झालेले आहेत तर त्यामध्ये तुमचा पोस्ट ग्रॅज्युएशनचे मार्क स्टेटमेंट तुम्हाला न्यायचं आहे. त्याच्यानंतर दुसरे कोणकोणते आहे बघा. ओरिजिनल लागणार आहे सगळे. ओरिजिनल तुम्हाला लागतात हे ओरिजिनल आणि एक फोटो कॉपी पण लागते म्हणजे त्याची प्रिंट पण लागते. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. नॉन क्रिमिलियरचे जे स्टुडंट आहेत तर त्यांच्यासाठी लागणार आहे एससी, एसटी, ईडब्ल्यूएस चे अदर दॅन एससी, एसटी, ईडब्ल्यूएस. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस चं सर्टिफिकेट लागणार आहे. यूडीआयडी सर्टिफिकेट सर्टिफिकेट अलॉंग विथ नेसेसरी डॉक्युमेंट फॉर दिव्यांग स्टुडंट. तर दिव्यांग स्टुडंट साठी आहे हे. त्याच्यानंतर आता हे त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. मी आता तुमचे इंटरव्ह्यू वगैरे होतील तर तेव्हा तुम्हाला काय काय करायचं आहे, काय काय कायची तुम्हाला जे आहे माहिती पाहिजे आणि कायचं लक्ष ठेवायचं आहे ते त्यांनी बघितलेलं आहे. म्हणजे दिलेलं आहे इथे. 1 तास तुम्हाला आधी जायचं आहे रिसर्च सेंटरवरती. त्याच्यानंतर तुम्ही जर लेट झालात, जे त्यांनी आता 10 वाजताचा टाइम दिलेले आहे आणि तुम्ही 11 वाजता गेले तिथे, तर ते ग्राह्य धरणार नाही आणि तुमचा जे आहे चान्स इथे जाणार आहे. म्हणजे ते तुमचा जे आहे इथे होणार नाही, इंटरव्ह्यूच होणार नाही. त्याच्यानंतर जे रिसर्च सेंटर तुम्ही चूज करताल तिथेच तुमचा जे आहे इंटरव्ह्यू होईल. आणि TADA म्हणजे ट्रॅव्हल अलाउन्स. आता मी पुण्यात राहतो तर मला इथून येण्याचा खर्च ते देणार नाही. इथे त्यांनी सांगितलंय विल नॉट बी प्रोव्हाइडेड टू कॅन्डिडेट फॉर अटेंडिंग द इंटरव्ह्यू. तुम्हाला स्वतः तिथे जावं लागणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगितली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तुम्हाला काही पण डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकतात किंवा मला व्हॉट्सअप पण करू शकतात. या नंबरवरती व्हॉट्सअप करा. आणि जे रिसर्च प्रपोजल साठी स्टुडंट आहे ज्यांचा इंटरव्ह्यू आहे आता तर त्यांच्यासाठी या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा. तुमचं नाव, तुमचं टॉपिक काय आहे, तुमचा सब्जेक्ट कोणता आहे, तुम्हाला कोणता टॉपिक वरती रिसर्च प्रपोजल पाहिजे. ते नसेल तर ते सजेस्ट पण करतात. तुमचा सब्जेक्ट वगैरे टाका. त्याच्यानंतर व्हॉट्सअप कॉल पण तुम्ही करू शकतात. कॉल करा. ते रिसीव्ह करतात आणि तुम्हाला सगळं काही विचारतात आणि तुम्ही पण त्यांना सगळं विचारू शकता. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक यू. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट